उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितेश बोरा यांना फोन केलेला आहे। गोकुळ गीतेंच्या माघारीबाबत त्यांनी माहिती घेतलेली आहे। तेव्हा या सगळ्यामध्ये आता पक्षश्रेष्ठी स्वतः लक्ष घालतायत नाशिकच्या या प्रकरणामध्ये आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाशिकच्या या सगळ्या प्रकाराबाबत आता नितेश बोरा यांना फोन केलेला आहे आणि गोकुळ गीतेंच्या माघारीबाबत त्यांनी माहिती घेतल्याचं समजतंय। तेव्हा आता अवघे काही मिनिटं शिल्लक आहेत गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यामध्ये कोणाला यश येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोकुळ गीते यांनी मात्र माघार घ्यायचं ठरवलेलं होतं, मात्र कुणाल दराडे यांनी शिवीगाळ केल्यानं अपशब्द वापरल्यानं मी माघार घेणार नाही असा स्पष्टपणे त्यांनी नकार दिलेला होता। त्यांचं फोनवरचं संभाषण देखील अवघ्या महाराष्ट्रानं आत्ताच ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता अवघ्या काही वेळापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणेश गीतेंना फोन केलेला होता। तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितेश बोरा यांना फोन केलेला आहे आणि गोकुळ गीतेंच्या माघारीबाबत काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जाणून घेतलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।